आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत. पाहूया देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शंट वेल्विशिया मिराबिलिसनं सन्मानित करण्यात आले. हा त्यांचा 27वा आंतरराष्ट्रीय सन्मान असून भारताची जागतिक स्तरावर वाढती प्रतिष्ठा दर्शवतो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझील, श्रीलंका, अल्जेरिया, इराक, लिबिया, फिलिपिन्स, मोल्दोवा आणि ब्रुनेई या 8 देशांमधून आयात होणाऱ्या आयातीवर नवीन शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. हे शुल्क 1 ऑगस्ट पासून लागू होतील. ब्राझीलला सर्वाधिक 50% कर दर मिळालाय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझीलमध्ये बनवलेल्या वस्तूंवर 50% कर लादण्याच्या घोषणेला प्रतिसाद म्हणून ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी कोणत्याही प्रकारच्या परकीय नियंत्रणाला नकार दिला. ब्राझीलच्या सार्वभौमत्वावर भर देताना अध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी उत्तर दिलंय की ते कोणत्याही प्रकारचे संरक्षण स्वीकारणार नाहीयेत. रशियन सैन्यानं देशाच्या पश्चिम भागाला लक्ष्य करून रात्रीच्या वेळी केलेल्या हल्ल्यामध्ये सुमारे 750 ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागली आहेत. युक्रेनियन हवाई दलाने दावा केलाय की 711 ड्रोन आणि किमान 7 क्षेपणास्त्र पाडण्यात आली आहेत. या हल्ल्यामध्ये प्रामुख्याने युक्रेनच्या पश्चिम व्होलिन प्रदेशाला लक्ष्य करण्यात आलंय. ओटीसी डेरिव्हेटिव्हसाठी आरबीआयचे नवोपक्रम असून रिझर्व्ह बँकेनं ओव्हर द काउंटर डेरिव्हेटिव्ह करारांवरील मसुदा निर्देश जारी केले. विद्यमान पोझिशन्स एका पक्षाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया स्पष्ट केली आहे. तसेच टिप्पण्या आणि सूचना पाठवण्याची अंतिम तारीख 1 ऑगस्ट 2025 असेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज रांची इथं पूर्व क्षेत्रीय परिषदेच्या 27व्या परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवले. ही परिषद झारखंड, बिहार, ओडिसा आणि पश्चिम बंगाल या 4 राज्यांमधील विकास, समन्वय आणि सुरक्षा यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाने कोलंबो बंदराच्या ईस्टर्न कंटेनर टर्मिनलचे व्यवस्थापन आणि संचालन करण्यासाठी मर्यादित दायित्व कंपनी कोलंबो ईस्टर्न कंटेनर टर्मिनल लिमिटेडची स्थापना करण्यास मान्यता दिली आहे. भारत केसरी डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीच्या द्वैवार्षिक स्मृती दिनानिमित्त आज संस्कृती मंत्रालयानं नवी दिल्ली येथे एक प्रदर्शन आणि कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी भारत केसरी डॉक्टर मुखर्जी यांना समर्पित एक स्मारक टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण केले. टेक्सासमधील पुरामुळे मृतांचा आकडा 120 वर पोहोचलाय, तर केर काउंटीमध्ये 150हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. मदत कार्यात मदत करण्यासाठी नासानं 2 विमानं तैनात केली असून न्यू मेक्सिको येथे मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात किमान 3 जणांचा मृत्यू झालाय. 7300हून अधिक यात्रेकरूंचा एक नवीन जथ्था जम्मूमधील भगवती नगर बेस कॅम्पमधून अमरनाथ गुहेच्या तीर्थयात्रेसाठी काश्मीर खोऱ्यात रवाना झालाय. 284 वाहनांच्या ताफ्यात यात्रेकरू बेस कॅम्पमधून रवाना झाले. दरम्यान दक्षिण काश्मीर हिमालयातील अमरनाथ मंदिरात काल सुमारे 17,000 यात्रेकरूंनी दर्शन घेतलंय. एका मोठ्या भरती मोहिमेत भारतीय रेल्वेनं आर्थिक वर्ष 2025-26च्या पहिल्या तिमाहीत 9,000हून अधिक नियुक्त्या जाहीर केल्या. यात आर्थिक वर्षाच्या अखेरीस 50,000हून अधिक नोकऱ्या दिल्या जातील. गैर बँकीय वित्तीय कंपन्यांनी कर्ज वसुलीच्या प्रक्रिया निष्पक्ष, सहानुभूतीपूर्ण आणि सन्मानपूर्वक कराव्यात. तसंच या प्रक्रिया रिझर्व्ह बँकेच्या फेअर प्रॅक्टिसेस कोडनुसार असणं आवश्यक आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंदूर उड्डाण पुलाचं लोकार्पण करण्यात आलं असून दक्षिण मुंबईतल्या वाहतुकीसाठी हा पूल अतिशय महत्त्वाचा आहे. तसंच मध्य रेल्वेवर पूर्व आणि पश्चिम भागाला हा पूल जोडतोय. या पुलाची एकूण लांबी 327 मीटर असून त्यापैकी जवळपास 70 मीटरचं बांधकाम रेल्वे मार्गाच्या वर करण्यात आलंय.
बिटकॉईननं आज इतिहास रचला असून तो पहिल्यांदाच $1,11,925.38च्या पातळीवर पोहोचलाय. गेल्या 3 महिन्यात या सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सीमध्ये 39.3% वाढ झाली आहे, तर मागील एका वर्षात ही वाढ तब्बल 95.2% नोंदवली गेली आहे. विम्बल्डन टेनिसमध्ये नोवाक जोकोविचने फ्लॅविया कोबोली विरुद्ध कसोटी लढाई जिंकून पुरुष एकेरीच्या विक्रमी 14व्या विम्बल्डन उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. सर्बियन खेळाडूने काल ऑल इंग्लंड क्लबमध्ये इटलीच्या फ्लॅवियो कोविलीचा 3-1 असा पराभव केलाय. आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 15 मध्ये. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.